घनदाट जंगलात लपलेली एक रहस्यमय गुहा, जिथं आत शिरताना भीतीही वाटते आणि कुतूहलही. पाटगावच्या शांत जलाशयापासून रात्री शेकोटी भोवती रंगलेल्या गप्पांपर्यंत, आणि सगळ्यात खास जंगलाच्या मधोमध उभं असलेलं एक मातीचं घर, जिथं आम्ही फक्त राहिलो नाही तर खरंच जंगल जगलो. मानी फॉरेस्ट कॅम्पचा हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता या परिसराच्या सगळ्यात उंच जागेवरती आपण पोहोचलोय आणि समोर दिसतोय आपल्याला पाटगाव डॅम. सह्यागिरीच्या या अफाट पसरलेल्या डोंगरापलीकडं सुरू होतं कोकण, आणि या बाजूला घाटमाथा. म्हणूनच हा परिसर खास वाटतो. एरिया थोडासा रिस्की आहे. येताना आम्ही काही ठिकाणी बिबट्याचे पगमार्क्स बघितले आहेत, अस्वलाची विष्ठा 1-2 ठिकाणी बघितली आहे. आणि आता आम्ही या सिद्ध गुहांच्या इथं पोहोचलोय आणि गुहेमध्ये सगळं सेफ आहे ना, म्हणजे कुठला वन्य प्राणी वगैरे बसला नाहीये ना, हे बघण्यासाठी, खात्री करण्यासाठी सूरज थोडासा पुढे गेलाय आणि आपण आता त्याच्या पाठोपाठ गुहेमध्ये उतरतोय. ही खूप मोठी गुहा आहे कसला सीन आहे बरं. एवढे बाहेर नसतात हे, एवढं. आणि इथं वटवाघळ, बाप रे माझ्या. ए मोठी आहे गुहा. त्या बाजूला पण मोठी हे आहे गुहा आहे. वाट, हे- मला वाटतं इकडून. ही एक वाट आहे, ही एक वाट, ही एक आणि ही एक आहे. आणि इथून एक छोटी गेली. एकंदर गूढ अशी ही जागा. जास्त आतमध्ये जायचं धाडस न करता आम्ही परत फिरलो. गुहेतून बाहेर पडल्यानंतर या कातळावरच्या सावलीत आम्ही दुपारचं जेवलो. चला 4 वाजलेले आहेत, आपण निघूया आता. सर ट्रेक कसा वाटला? ट्रेक अगदी भारी, 1 नंबर ट्रेल आहे. सिद्ध गुहा पण भारी आहे. खरं तर आम्हाला इथं सनसेटसाठी थांबायचं होतं, पण जातानाची वाट थोडीशी ओबडधोबड आहे, त्याचबरोबर दुतर्फा घनदाट जंगल आहे, त्याच्यामुळं आम्ही थोडंसं लवकर बाहेर पडतोय जंगलातून. आणि सनसेट बघायला यायचं आहे, नक्कीच. पण तुझ्या बरोबरच यायचं आहे, तूच अरेंज करायचंयस आणि आपण त्या नक्की, दिवशी नक्कीच. कॅम्पिंग करायचं रात्री. हो मग नक्की. तर लयच भारी, जबरदस्त सर. ओके. इथून आम्ही निघालो पाटगाव धरण पाहण्यासाठी. कधीपासूनच आहे हे, म्हणजे डॅम कधी बांधलाय वगैरे काय अंदाज? 1990 अच्छा, बरीच वर्ष झाली, बरीच वर्ष झाली. 20, 30, 36 वर्ष. मी एकदा 2009 मध्ये आलेलो इथं, हा त्यावेळी होता. त्यावेळेला होता. या डॅम मुळे बराचसा एरिया इकडे डेव्हलप झाला. वेदगंगा नदीवर उभारलेलं पाटगाव धरण मौनी सागर जलाशय म्हणूनही ओळखलं जातं. आजूबाजूचा परिसर जैवविविधतेने समृद्ध आणि सूर्यास्त पाहण्यासाठी एकदम सुंदर ठिकाण. सूर्यास्त होताच आम्ही परत आमच्या राहण्याच्या ठिकाणी आलो. रूमवर पोहोचून थोडं फ्रेश झालो. तेवढ्यात सूरजनं शेकोटीची तयारी करून ठेवलीच होती. गारगोटी पासून पुढे आल्यानंतर इथं पोहोचेपर्यंत बरीच रिसॉर्ट्स मी बघितले, हो. पण एवढ्या सगळ्या या एरियामध्ये ही एकमेव कॅम्प साईट आहे. बरोबर. मग एवढे रिसॉर्ट असताना तुला रिसॉर्ट चालू न करता कॅम्प साईट सुरू करावी असं का वाटलं? तर सर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये एक स्टोरी पण आहे छान. मला सुरुवातीपासून थोडं सांगायला लागेल की मी जॉबला ज्यावेळी मुंबईला गेलो, म्हणजे गावी ज्यावेळी मी होतो त्यावेळी मुंबई पुण्याबद्दल मला थोडा इंटरेस्ट भरपूर होता की तिकडे जाऊन एक अशी चांगली लाईफ मिळेल मला, असं पैसे वगैरे कमवता येतील किंवा असं सगळं ते असते ना प्रत्येकाला, तसं मला पण वाटत होतं. आणि मी गेलो मुंबईला, एक 4 वर्ष मी जॉब केला आणि तिथे त्या 4 वर्षात मला बऱ्याच गोष्टी समजल्या की तिथली जी लोकं आहेत ती खरं म्हणजे सुख समाधानाच्याच पाठीमागं आहेत, की त्या शोधातच आहेत की अशा ठिकाणी जाणं, निवांत राहणं, जिथे शांतता आहे अशा ठिकाणी जाणं, आणि त्याच्यावरच चर्चा, अशा सगळ्या गोष्टी होत्या. मग मी विचार केला की मी हे सगळं सोडून, म्हणजे हे माझ्याकडे त्यांच्यापेक्षा भारी आहे, ज्या ठिकाणी ती लोक जायला लागलेत त्यांच्यापेक्षा भारी ठिकाण माझं आहे, जिथं माझा जन्म झाला आणि जिथं मी जगलोय आतापर्यंत.
मग मी असं ठरवलं की रिझाईन करायचं आणि गावी जायचं. आणि मी रिझाईन केलं आणि गावी आलो आणि निसर्ग रिसॉर्ट कोल्हापूर यांच्या अंडर आणि अविनाश बेडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीनं आम्ही मिळून हे निसर्ग मानी फॉरेस्ट कॅम्प डेव्हलप केले. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निसर्ग मानी फॉरेस्ट कॅम्प जे आहे ते आम्ही अशा लोकांसाठी डेव्हलप केले, जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल, नेचरची आवड असेल, तुम्हाला जंगलात ट्रेक करायचे असतील, प्राणी पक्षी बघायचे असतील, गावाकडचं लोकल फूड खायचं असेल, अनुभवायचं असेल, वेगवेगळ्या रानभाज्या वगैरे खायच्या असतील, तर एकंदरीत जे गावी काय मिळते ते खाऊन इथं राहून मी जे लाईफ जगतोय, गावाकडची लोक जी लाईफ जी जगतात ती जगायची असेल तर तुम्ही इथे या. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही सेफ्टीचा पण पूर्णपणे विचार केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही जी पूर्ण आमची जी जागा आहे, जेवढी आम्ही कॅम्पसाईट डेव्हलप केलेली आहे, ते पूर्ण कॅम्पसाईटला आम्ही चेनलिंग जाळी जी आहे ती पूर्ण करून फेन्स केलेला आहे. त्यामुळे इतर जे जंगली प्राणी आहेत त्यांचा काही इथं म्हणजे धोका नाही आहे. अशा गप्पांमध्ये दिवस कधी संपला कळलंच नाही. आणि मग आम्ही सूरजच्या घरी जेवायला गेलो. घरगुती मटण भाकरीचा साधा पण खास बेत होता. दिवसभराच्या थकव्यामुळं लवकरच झोप लागली. मानी फॉरेस्ट कॅम्प मधला दुसरा दिवस. परतीच्या प्रवासात अजून काही अनुभव बाकी होते, पण त्याआधी आम्ही जिथं राहिलो ते घर पाहूया. हे आहे कारवी, मातीचं घर. लाकूड, लाल माती आणि गवत यांसारख्या नैसर्गिक संसाधनांनी उभारलेलं हे पर्यावरणपूरक घर. कारवी नावाच्या वनस्पतीचा वापर झाल्यामुळं या घराला कारवी द मड हाऊस असं नाव मिळालं. निसर्गाच्या अगदी जवळ राहण्याचा एक वेगळाच अनुभव इथं मिळतो. दगड आणि मातीचा वापर करून बांधलेलं हे साधं पण आकर्षक बाथरूम. या मड हाऊस सोबतच इथं टेंटमध्ये राहण्याचीही सोय आहे. अनेक ट्रेकर्स, बायकर्स आणि निसर्गप्रेमी हा आभाळाखाली राहण्याचा अनुभव घेण्यासाठी इथं येतात. ब्लाइंड ट्रेक, रॅपलिंग, झिप लाईन, रायफल शूटिंग, जीप सफारी अशा इतर गोष्टी सुद्धा इथं करता येतात. इथून पाय निघत नव्हते खरं तर, पण या जागेचा निरोप घेऊन आम्ही निघालो मौनी महाराज मठाच्या दिशेनं. मौनी महाराजांचा मठ वास्तुकलेचा एक सुंदर नमुना. भव्य प्रवेशद्वार आणि आत शांत प्रसन्न मठ. पाटगावात आल्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून मौनी महाराजांनी मौन धारण केलं आणि तिथूनच त्यांना मौनी हे नाव मिळालं. या जागेचं ऐतिहासिक महत्त्व तितकंच खास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण स्वारीपूर्वी इथं येऊन आशीर्वाद घेतला आणि दिग्विजयानंतर पुन्हा भेट दिल्याचे उल्लेख सापडतात. 1686 साली आपलं कार्य पूर्ण झालं असं मानून मौनी महाराजांनी इथंच जिवंत समाधी घेतली. आजही हा मठ आपल्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देत इथं अभिमानानं उभा आहे. पाटगाव सोडताना स्वयंभू देवराईचंही दर्शन घेतलं. त्या शांत वातावरणात थोडा वेळ घालवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. कोल्हापूरपासून 1-2 दिवसांची अतिशय सुंदर सहल इथं करता येऊ शकते. ट्रॅव्हलर्स, बायकर्स, ट्रेकर्स, कॅम्पिंगची आवड असणारे, कलाकार, निसर्गप्रेमी यांनी इथं एकदा तरी यायलाच हवं. रांगणा किल्ला, नाईकवाडीचा धबधबा, मंदिरं, घनदाट देवराया अशी अनेक ठिकाणं इथं बघता येऊ शकतात. आता इथं राहण्यासाठी येणारा खर्च बघूया. टेंटमध्ये राहण्यासाठी प्रति व्यक्ती 2000 रुपये, ज्यामध्ये चहा, नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण समाविष्ट आहे. कारवी द मड हाऊस मध्ये 2 लोकांसाठी 5000 रुपये, त्यातही चहा, नाश्ता आणि दोन्ही वेळची जेवण समाविष्ट आहेत. अधिक माहितीसाठी सूरज कदम याच्याशी संपर्क साधा. 9130 84 37 37. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि हाईप नक्की करा. परत भेटू एखाद्या नवीन ठिकाणी नवीन अनुभवासहित.